नमस्कार. टी प्लस सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी स्वतः रुक्मिणी तुमचं स्वागत करते. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण मानसशास्त्र आपली मानसशास्त्राची सिरीज चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण अध्ययनाच्या उपपत्त्या चालू केल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण साहचर्यवादी उपपत्त्या बघत आहोत. या उपपत्त्यामध्ये आपण थॉर्नडाईक, पॅव्लॉव आणि स्किनर या तीन मानसशास्त्रज्ञ पाहिले आपण. हे मानसशास्त्रज्ञ साहचर्यवादी आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपण थॉर्नडाईक यांनी मांजरावर केलेला प्रयोग बघितला, त्यांची उपपत्ती बघितली, प्रयत्न, प्रमाद आणि सहसंबंध उपपत्ती. या दोन उपपत्त्यांचा तुम्ही नीट ते लेक्चर करून घ्या व्यवस्थित. आता पुढचं आहे आपलं पॅव्लॉव. हे देखील साहचर्यवादी होते. यांनी देखील चेतक आणि प्रतिसाद याच्यावरती त्यांनी अध्ययन घडवून आणण्यासाठी या दोन गोष्टींचा वापर केला किंवा या दोन गोष्टींवरती भर दिला. आता पॅव्लॉव यांची कोणती उपपत्ती आहे अध्ययन विषयक? तर अभिजात अभिसंधान उपपत्ती. पॅव्लॉव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे. या अभिजात अभिसंधानाच्या उपपत्तीमध्ये त्यांनी काय सांगितलं की अभिसंधान म्हणजे काय, किंवा या अभिजात अभिसंधान पद्धती अध्ययनामध्ये कशी उपयुक्त ठरेल, या सर्व गोष्टींचा आढावा आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता सुरुवातीला आपण बघा, पॅव्लॉव हे कोणत्या देशाचे होते? तर ते रशियन होते आणि शरीर विज्ञान शास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. म्हणजे पॅव्लॉव हे कोणत्या देशाचे होते? तर रशियन या देशाचे पॅव्लॉव होते आणि त्यांना शरीर विज्ञान शास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं. आता पुढे जसे आपण बघितलं, वॅटसन, जे वॅटसन असतील किंवा इतर जे मानसशास्त्रज्ञ होते ते आपण वर्तनाचा अभ्यास करताना आपण बघितले. मागच्या एक सुरुवातीच्या 2-4 लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. तसंच बघा, पॅव्लॉव हे देखील वर्तनाचा अभ्यास करत होते. त्यांच्यासोबत बेकोरेव म्हणून हे देखील मानसशास्त्रज्ञ होते, जे वर्तनाचा अभ्यास करत होते. मग या वर्तनाचा अभ्यास करत असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काय, म्हणजे कोणत्या पद्धतीने आपण शोध घेऊ शकतो किंवा काय गोष्टींची कारणं शोधू शकतो, यासाठी त्यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती ही विद्यार्थ्यांसंबंधी उपपत्ती किंवा एखादा जर नैसर्गिक गोष्टीच्या जागेवर आपल्याला जर काही कृत्रिम वापरून जर एखादी गोष्ट पुढे नेता आली किंवा त्याच्यात दृढीकरण करता आलं तर ते कसं करावं, यासाठी ही उपपत्ती महत्त्वाची आहे. आणि या उपपत्तीमध्ये देखील एक प्रश्न फिक्स असतो. आपल्या टीईटीसाठी किंवा टेटला जास्त प्रश्न विचारले जात नाहीत, उपयोजनात्मकच असतात, परंतु टीईटीला याच्यावरती फिक्स प्रश्न असतो. तर बघा, आता पॅव्लॉव यांची उपपत्ती कोणती आहे? अभिजात अभिसंधान उपपत्ती. पॅव्लॉव हे साहचर्यवादी आहेत. त्याच्यानंतर त्यांनी वर्तनाचा अभ्यास केला. मग आता याच्यामध्ये आपण बघणार आहे त्यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती जी आहे ती, या उपपत्तीमध्ये अभिसंधान म्हणजे नक्की काय, कशाचं दृढीकरण म्हणजे अभिसंधान. तर बघा, याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर एखाद्या प्रतिक्रियेत किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये जर नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरला गेला, नैसर्गिक चेतकासोबत कृत्रिम चेतक वापरला गेला आणि जर त्या कृत्रिम चेतकामुळे ती परिस्थिती किंवा ती जी प्रतिक्रिया आहे तीच नैसर्गिक चेतकाच्या जागी जर कृत्रिम चेतक ठेवून जर ती व्यवस्थित झाली तर, किंवा त्याच्यामध्ये दृढीकरण झालं तर म्हणायचं ते अभिजात अभिसंधान उपपत्ती किंवा अध्ययन विषयक उपपत्ती आहे, त्याचं ते बेस्ट उदाहरण आहे आणि त्यालाच अभिसंधान असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, थोडक्यात अभिसंधान म्हणजे काय सांगायचं झालं तर नैसर्गिक चेतकासोबत कृत्रिम चेतक वापरून जी नैसर्गिक चेतकाबरोबर जी परिस्थितीमध्ये नैसर्गिक चेतक वापरला जातो, जी परिस्थिती घडणार आहे तीच परिस्थिती नैसर्गिक चेतकाच्या जागेवर कृत्रिम चेतक वापरून ती परिस्थिती घडवून आणणे, यालाच अभिसंधान असे म्हणतात. मग पॅव्लॉव यांची कोणती उपपत्ती आहे? तर अभिजात अभिसंधान उपपत्ती. आता याच्यासाठी बेस्ट उदाहरण आहे बघा, ते पोलिसाचं उदाहरण सगळीकडेच आहे ते पॅव्लॉव यांच्या उपपत्तीमध्ये. बघा, ज्यावेळी पोलीस रहदारीचं नियंत्रण करत असतात त्यावेळी पोलीस हे नैसर्गिक चेतक असतात आणि ते काय करत असतात, म्हणजे हिरवा दिवा असतो, त्याच्यानंतर लाल दिवा असतो. हे झाले ज्यावेळी पोलीस उभा असतात त्यावेळी ते नैसर्गिक चेतक असतात, परंतु त्यांच्यासोबत तांबडा दिवा लावला जातो किंवा त्यालाच लाल दिवा म्हणतो आपण. जो लाल दिवा आहे तो लावला जातो कशासाठी? तर वाहनं येता जाता थांबवण्यासाठी. मग जेव्हा पोलीस उभे असतात त्यांच्यासोबत ज्यावेळी तो तांबडा दिवा लावला जातो, म्हणजे नैसर्गिक चेतकासोबत कृत्रिम चेतक त्यांनी यूज केला. म्हणजे नैसर्गिक चेतक कोण झाले? तर पोलीस झाले आणि कृत्रिम चेतक कोण झाले?
कोण झालं तर तांबडा दिवा झाला. म्हणजे नैसर्गिक चेतकासोबत कृत्रिम चेतक वापरला. मग यानं काय झालं, तर ह्या गोष्टीची पुनरावृत्ती केल्यामुळं लोकांना एक नॉलेज येऊन गेलं किंवा ती परिस्थिती लोकांना ध्यानात येऊन गेली, की पोलीस जसं रहदारीचं नियंत्रण करण्यासाठी थांबलेले असतात, हाताने थांबवतात वाहनं, तसंच त्यांच्यासोबतच हा तांबडा दिवा लागत आहे. म्हणजे तांबडा दिवा देखील काय आपल्याला निदर्शनास आणून देत आहे, तर जर तांबडा दिवा लागला, तर तुम्ही वाहनं थांबवा. मग नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक तिथं वापरला गेला आणि वाहनं थांबली जाऊ लागली. म्हणजे प्रतिक्रिया काय झाली, तर वाहनं इथं थांबली गेली. म्हणजे नैसर्गिक चेतकासोबत कृत्रिम चेतक म्हणून तांबडा दिवा वापरला गेला आणि तिथं वाहनं थांबली गेली. याच्यामुळं काय झालं, ही परिस्थिती पुन्हा पुन्हा घडवून आल्यामुळे याच्यामध्ये दृढीकरण झालं आणि लोकांना एक ती सवय लागून गेली, की जरी पोलीस नसले आणि लाल दिवा लागला किंवा तांबडा दिवा लागला, तर काय झालं, तर ते लोक प्रतिक्रिया देऊ लागले, की वाहनं आपोआप थांबवू लागले. हे झालं याचं बेस्ट उदाहरण झालं. बघा, मग हे कृत्रिम चेतक झाला. तांबडा दिवा हे काय झालं, कृत्रिम चेतक झाला हे रहदारीच्या नियंत्रणामध्ये. आता पेवलाव यांनी काय केलं, तर हे अजून या गोष्टीचं दृढीकरण करून देण्यासाठी किंवा लोकांना किंवा शिक्षकांना देखील त्यांच्या अध्यापनामध्ये ही पद्धती कशी वापरता येईल हे समजून देण्यासाठी त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला. मग तुम्हाला टीईटीला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की कुत्र्यावर प्रयोग कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केला? तर ते पेवलाव यांनी केला, जे रशियन होते. आता बघा, मग त्यावेळी काय केलं त्यांनी, कुत्र्यावर कशा प्रकारे प्रयोग केला, तर बघा, कुत्र्यासमोर काय करायचं, अन्नाची थाळी आणायची. ज्यावेळी अन्नाची थाळी आणली जायची त्यावेळी घंटानाद केला जायचा. मग दरवेळी ही प्रक्रिया वारंवार घडत गेली आणि मग त्यावेळी ज्यावेळी अन्न यायचं समोर त्यावेळी कुत्र्याला लाळ सुटायची. मग घंटानाद आणि कुत्र्याला सुटणारी लाळ आणि त्याच्यासोबत जे आपल्याला अन्नाची थाळी आणली जायची. अन्नाची थाळी आणली की घंटानाद व्हायचा आणि त्या घंटानाद आणि अन्नाची थाळी या 2 गोष्टी, म्हणजे अन्न हे झालं काय, नैसर्गिक चेतक झाला. कृत्रिम चेतक काय झाला, घंटानाद झाला आणि लाळ ही काय झाली, तर ती कुत्र्याची प्रतिक्रिया झाली. म्हणजे कृत्रिम चेतक आणि नैसर्गिक चेतक त्याच्यासोबत कुत्र्याची प्रतिक्रिया, म्हणजे चेतक आणि प्रतिसाद या दोघांची एक संयुक्तपणा म्हणजे पेवलॉव यांची उपपत्ती आहे. म्हणजे बघा, ज्यावेळी अन्नाची थाळी आणली जायची, त्यावेळी काय व्हायचं, घंटानाद दिला जायचा आणि या 2 गोष्टींमुळे कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटायची. एक वेळ अशी आली, की अन्न दिसलं किंवा घंटानाद झाला तरी कुत्र्याच्या तोंडाला लाळ येऊ लागली. मग नंतर त्या लाळेचं त्यांनी मोजमाप देखील केलं. हे का घडलं, तर ही गोष्ट जी आहे किंवा हा जो प्रयोग आहे तो वारंवार घडला गेला आणि वारंवार घडल्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये दृढीकरण झालं. मग या लाळेची देखील पेवलॉव यांनी मोजमाप केलं. काही दिवसानंतर नुसता घंटेचा आवाज जरी आला तरी कुत्र्याला लाळ सुटायची. म्हणजे नैसर्गिक चेतक काढून टाकला आणि कृत्रिम चेतक घंटानादच फक्त ठेवला आणि नैसर्गिक चेतक जो अन्न होता तो काढून टाकला आणि फक्त कृत्रिम चेतक वापरला, तरी देखील कुत्र्याला लाळ सुटू लागली. हे कशामधून झालं, तर ते वारंवार प्रक्रिया ती केल्यामुळं, तो प्रयोग वारंवार केल्यामुळं किंवा त्याच्यामध्ये कुत्र्याचं दृढीकरण झालं त्या गोष्टीमध्ये आणि कुत्र्याला तरी देखील लाळ सुटत होती. मग ज्यावेळी अन्न दाखवल्यानंतर कुत्र्याला लाळ सुटायची, तेवढीच लाळ कृत्रिम चेतक वापरला, घंटानाद वापरला तरी देखील तेवढीच लाळ कुत्र्याला सुटायची. मग आता बघा, याच्यामध्ये आपण नैसर्गिक चेतक कोणता घेतला, अन्न घेतला. कृत्रिम चेतक कोणता घेतला, घंटानाद घेतला आणि त्याची प्रतिक्रिया काय झाली, तर कुत्र्याला लाळ सुटणं. याच्यातून नैसर्गिक चेतक म्हणजे अन्न काढून टाकला, त्याच्या जागी कृत्रिम चेतक वापरला. कृत्रिम चेतक घंटानाद केला तरी कुत्र्याला लाळ सुटत होती. नुसतं नैसर्गिक चेतक वापरला तरी देखील कुत्र्याला अन्न, म्हणजे दोन्ही प्रक्रिया घडतच होत्या जरी नैसर्गिक चेतक काढून टाकला तरी. मग बघा, पुढे बघा, आता लाळ सुटल्यानंतर काय व्हायचं, तर अन्न देणं महत्वाचं व्हायचं. म्हणजे समजा आता याचा जर आपण एक ह्याच्यासाठी अध्यापनामध्ये ही जर पेवलॉव यांची उपपत्ती वापरण्याचं ठरवलं आपण, तर बघा, विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यावेळी ज्ञानाची गरज आहे किंवा त्या गोष्टीची गरज आहे त्यावेळी ते ज्ञान विद्यार्थ्यांना भेटणं गरजेचं आहे. भले ती कोणत्याही परिस्थितीमधून भेटलं तरी चालेल, परंतु ते ज्ञान विद्यार्थ्यांना ज्यावेळी त्यांना खरी गरज आहे
ते ज्ञान त्याच वेळी भेटणं गरजेचं आहे. त्याच्यातून काय होईल त्यांचं, तर जी त्यांच्या मनात जी त्यांची जिज्ञासा असते ते ज्ञान स्वतःमध्ये आत्मसात करण्याची, ती जिज्ञासा त्यांची दृढीत होते, दृढीकरण होतं त्यांच्यामध्ये आणि त्यांच्याकडून त्यांनी ती पुन्हा पुन्हा केली की त्याचं जास्त प्रमाणात त्यांच्यामध्ये आत्मसात करण्याचं प्रमाण देखील वाढतं. मग आता अभिसंधानामध्ये नक्की काय फायदा होतो शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये काय याचा फायदा आहे अभिसंधानाचा? तर बघा अभिसंधानामध्ये मुळे काय होतं, तर अध्ययनार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना काय होतं, चांगल्या सवयी लागतात. त्याच्यानंतर अभिसंधानाचं दृढीकरण होतं म्हणजे विद्यार्थ्यांच्या कौशल्याचं पण याच्यामध्ये दृढीकरण होतं. अध्ययनाची सवय नीट लावण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे अभिसंधानाच्या मदतीने मुलांच्या वृत्तीमध्ये देखील, वर्तनामध्ये देखील बदल घडवून आणता येतात. वाईट सवयी देखील घालवता येतात. एवढेच नव्हे तर अभिसंधानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना वाटणाऱ्या अडचणी ज्या आहेत किंवा भीती आहे यांच्यावरती सकारात्मक सकारात्मक म्हणजे नकारात्मक काढून टाकणे आणि सकारात्मकता वाढवणे या गोष्टी देखील अभिसंधानामुळे शक्य होतात. ही आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. आता याच्यामध्ये बघा तुम्ही हे लक्षात ठेवा की अभिजात अभिसंधानामध्ये पॅवलॉव यांनी अध्ययन विषयक नियम मांडले. ते कोणते, तर एक म्हणजे दृढीकरणाचा नियम, दुसरा आहे उद्दीपक सामान्यीकरण नियम, त्याच्यामध्ये उद्दीपक विलोपन आणि उद्दीपक वियोजन हे 4 अध्ययनाचे नियम त्यांनी सांगितले आणि हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा इथं टीईटीला प्रश्न आला होता एकदा की शिक्षक वर्गात आल्यावर विद्यार्थी उभे राहतात. शिक्षक वर्गात आले की विद्यार्थी उभे राहतात हे कोणत्या उपपत्तीचं उदाहरण आहे? आता असा प्रश्न डायरेक्ट विचारला जातो आणि मग आपल्याला वाटतं की नक्की स्किनर आहेत की पॅवलॉव आहेत की थॉर्नडाईक आहेत, याच्यामध्ये आपलं जमलिंग होऊ शकतं. तर बघा याच्यामध्ये जमलिंग न होता विद्यार्थ्यांच्या सवयी संबंधी किंवा असा काही प्रश्न आला आणि तो कोणत्या उपपत्तीशी निगडीत आहे, तर तो जो आहे तो पॅवलॉव यांच्या उपपत्तीशी निगडीत आहे आणि तुम्ही पॅवलॉव हे उत्तर तिथं देऊ शकता. तर म्हणजे बघा जर शिक्षक वर्गात आल्यानंतर विद्यार्थी उभे राहत असतील तर हे उदाहरण कशाचं आहे, अभिजात अभिसंधान उपपत्तीचं, जे कोणाचं आहे, पॅवलॉव यांची उपपत्ती आहे. किंवा सिग्नलचा लाल दिवा पाहून वाहने थांबतात, ही अभिजात अभिसंधानाची उदाहरणे आहेत. आणि या सर्व गोष्टींची पुनरावृत्ती करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये देखील आपण दृढीकरण घडवून आणू शकतो. ही झाली पॅवलॉव यांची उपपत्ती. बघा ही थोडक्यातच मी तुम्हाला सांगितलं आहे आणि अगदी स्पष्टपणे आणि अगदी थोडक्यात सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. तर या लेक्चरमध्ये आपण पॅवलॉव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती बघितली. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्किनर यांची उपपत्ती बघणार आहोत आणि स्किनर यांची देखील उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती खूप महत्त्वपूर्ण आहे. याच्यावर देखील एकाच वाक्यात प्रश्न येतो, ते तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल. आता हे लेक्चर आपण इथंच थांबूया, कारण एका लेक्चरमध्ये एक उपपत्ती घेतली आणि तुम्ही तेवढीच ऐकली तर ती उपपत्ती जास्त क्लिअर होते. आणि या अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि लाईक पण करत जा, कमेंट टाकत जा खाली. धन्यवाद.